Hello friends, day 22 English Allo Statement 9 Activity number 2. Allo Statement 9 जो आहे तो तुमचा day 22 आहे आणि त्यातली ॲक्टिव्हिटी नंबर 2 बघा. यूज प्रॉपर एक्सप्रेशन फॉर टेबल. तिथे तुम्हाला ॲक्टिव्हिटीमध्ये जर तुम्ही PDF रीड केला तर एक टेबल दिलेला आहे आणि त्या टेबलमध्ये जस्ट अ मिनिट, ॲज विल ॲज अ रिझल्ट, कांट हेल्प, ॲज फार ॲज, सॉरी या किंवा जस्ट नाव असे वर्ड्स दिलेले आहेत जे आपण यूज करतो रेग्युलर सेंटेन्समध्ये. तर ते फिलिंग करायचे आहेत. फर्स्ट, यूज प्रॉपर एक्सप्रेशन फॉर टेबल. आय एम कमिंग डिअर डॅश प्लेस वेट फॉर मी. इथे काय येणार आहे? जस्ट अ मिनिट. सेकंड, माय टीचर गाईड मी डॅश मोटिवेट मी टू पार्टिसिपेट इन इलॅक्युशन कॉम्पिटिशन. इथे काय येणार आहे? ॲज अ रिझल्ट. थर्ड, आय कांट डॅश यू ड्यू टू नॉट सपोर्टेड अदर्स इन देअर नीडी टाईम. आय कांट हेल्प. ओके, फर्स्ट क्वेश्चन तुमच्या लक्षात आला असेल. त्यानंतर आहे ही कुडंट स्टडी ऑन राईट वे ॲज ए रिझल्ट ही फेल्ड इन दॅट एक्झाम. ॲज अ रिझल्ट इथे यूज केलेला आहे. ओके, त्यानंतर आहे सॉल्व ॲक्टिव्हिटी. ही त्यांनी सॉल्व केलेली आहे. कंप्लीट द सेंटेन्स बाय युजिंग प्रॉपर एक्सप्रेशन. सेम, दे डॅश अप टू नेक्स्ट मंथ, कांट वेट, ही लेफ्ट हिज हॉल डॅश जस्ट नाव. ओके, त्यानंतर प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर हे जे वर्ड्स आहेत ॲज विल ॲज अ रिझल्ट, कांट वेट, जस्ट नाव यावरून तुम्हाला सेंटेन्स मेकिंग करायचे आहेत. तर इथे मी मेकिंग केलेले आहेत सेंटेन्स, पण ॲज ए रिझल्ट किंवा हे काही जे वर्ड्स आहेत या रिलेटेड जर तुम्हाला येत असतील तर ते तुम्हीसुद्धा सेंटेन्स तुमचे स्वतःचे एक्सपिरियन्स थ्रू तुम्ही लिहू शकता. ऐक, ॲज ए रिझल्टचं काय होणार आहे? आय हेल्प टू माय older brother for his work. As a result, he gifted me Parker pen. Second, as well as, my teacher asked me to come to class as well as your parent. Next, can't wait, he is too late, I can't wait more. Fourth, just a minute, I will be back in just a minute. ओके, हे त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही लिहा. त्यानंतर आहे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. ह्या एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये बघा तुम्हाला एक पॅसेज दिलेला आहे आणि त्या पॅसेजमध्ये फिलिंग द ब्लँक करायचे आहेत. आत्ता जे आपण वर्ड्स यूज केले किंवा एक्सप्रेशन जे यूज केले ते सेम इथे राईट डाऊन करायचे आहेत. हा पॅसेज मी रीड करते आणि तुम्हाला ते फिलिंग द ब्लँक्स सांगते. वन्स अपॉन ए टाईम देअर वेअर टू फ्रेंड्स इन ए वेल नोन कंपनी. बोथ वेअर वर्कर्स ॲज वेल ॲज युनियन लीडर्स. One day their manager called them to discuss a topic. Peon of that office went to them and gave the message. Okay, but one of them was not present there. Second one told him that, sorry, I cannot come with you because as far as my friend went to another section to bring needful material, and as a result I know he will come within an hour. Peon told him that he can't wait him for a long time and returned to the office and told what happened to the manager. Manager irritated and told him that he can't help them now, as well as he dismissed both friends from the company. हा जो काही पॅसेज आहे याच्यामध्ये ॲज विल ॲज अ रिझल्ट, कांट वेट, त्यानंतर कांट हेल्प, ॲज फार ॲज हे यूज केलेलं आहे. तर ह्या तुम्ही तुमच्या PDF मध्ये बघा, राईट डाऊन करा आणि त्यानंतर हे राईट वर्ड्स राईट ठिकाणी राईट डाऊन करा. ओके, डे 22मध्ये काय लर्न केलं तर तुम्ही तर जस्ट अ मिनिट, ॲज अ रिझल्ट, ॲज विल ॲज, जस्ट नाव हे जे काही वर्ड्स आहेत ते कसे यूज करायचे याचा स्टडी तुम्ही केला. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. थँक्यू.